अंडरस्टँड्स बोथ दीज ऑर्गनायझेशन्स आय कॅन आस्क दिस. संघ आणि भाजप जेन्ना एकामेका मुखार उबे असतात, तुमचो प्रिफरन्स कितें आसता? म्हजी अशी खात्री आसा, जे संघ आणि भाजपा पळय हांच्या भितर केन्नाच एखाद्या गोष्टीच्या बद्दल अशा पद्धतीची भिन्नता आसची ना, हाचे बद्दल म्हाका खात्री आसा. कारण आमचे दोगांयची ध्येय जे आसा, आमचे दोगांयचे इप्सीत जे साध्य करपाचें जे आसा पळय तें एकच आसा. आणि म्हणून अशा वेळार संघ बरोबर का भाजपा बरोबर असो प्रश्नच निर्माण जायना. कारण म्हाका खबर आसा, हांव संघाचेंय हांवें काम केल्लें आसा, भाजपाचेंय हांवें काम केल्लें आसा. त्यामुळे संघ आणि भाजपा हांच्या विचाराच्या भितर भिन्नता ना. प्रश्न केन्ना येता, संघात तुम्ही एक्शन घेतली जाय. प्रश्न खंय येता की ते जे साध्य करपाचें आसा ताचें साधन कितें आसा, थंय प्रश्न येता. एक्शन एक्झॅक्टली. म्हणजे म्हाका ह्या वाटेंतल्यान वचपाक जाय काय ह्या वाटेंतल्यान वचपाक जाय? हांगा वचपाक जाय हांगाच आमकां, पण तें कशें वचप, केन्ना वचप, ह्या सगळ्या डिटेल्स जे आसात एखाद्या प्लॅनाच्या एक्शन प्लॅनाच्या बाबतींतले इम्प्लिमेंट करपा खातीर त्या डिटेलिंगा बाबतींत केन्ना केन्ना मतभिन्नता आसूं शकता. त्यामुळे संघाक प्रेफरन्स काय भाजपाक प्रेफरन्स असो प्रश्नच येवचो ना, येना केन्ना. एक गजाल जी आसा की तुमी म्हळें की सुभाष वेलिंगकार बाबान तो आर्टिकल बरयलो, ते शब्द वापरले, कित्याक वापरले हाचेर डेफिनेटली विचार करपाची गरज आसा म्हणून. ताजे उपरांत जी गजाल जी व्हेरी सिरियस जाली ती भाजपान पत्रकार परिशद घेतली आणि खूप प्रक्षोभक विधानं केली. डू यू थिंक इट वॉज रॉंग ऑन बीजेपीज पार्ट टू क्रिटिसाइज अ फिगर लाईक सुभाष वेलिंगकर? आमी खरें म्हणजे ज्या वेळार आमी संघाचें काम करतात, भाजपाचें काम करतात, आमच्या भितर वैयक्तीक हेवे दावे, द्वेष किंवा मतभिन्नता हाजो आमी व्हडलो विचार करिना. आमी वी वर्क फॉर अ लार्जर इंटरेस्ट. आणि म्हणून अशा वेळार ही अशा पद्धतीची भाशा ही कांय वेळार चुकीची आसता अशें म्हजें मत आसा. जें उलयलें हें चुकलें आसा, तें आमचें चुकलें, म्हजें चुकलें अशें हांव म्हणटा. कारण हांव त्याच भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो आसा. त्यामुळे समजा कोणे एखाद्यान म्हटलें, अशें म्हटलें किंवा तशें म्हटलें जाल्यार इट इज माय रॉंग डुईंग, आय हॅव डन इट, सो आय एम पेन्ड फॉर दॅट. आणि म्हणून हें करप जें आसता तें बरोबर आसना. भाशेचो वापर वा कसो करप, कितें करप हें आमी ठरोवपाक जाय, ही म्हजी जबाबदारी आसा अशें म्हणून. आणि म्हाका दिसता तितल्या पुरतेंच. आणि तो वाद आसा तो आमचो वाद, म्हणजे जें कितें मतभिन्नता किंवा जें कितें वेगवेगळें मत आसा तें सोंपलें, ताचे बद्दल आनी फुडें आनी कांय ना. सो एक गजाल तुमकां हें दिसता की संघान भाजपाचेर कितें उलोवप हो संघाक अधिकार आसा. कारण म्हाका एकट्यान बरे गजाल सांगली की बापूय जेन्ना पुताक कितें म्हणटा सारको वागना म्हणून, तेन्ना समाजाक तें चुकीचें दिसना. जेन्ना तोच पूत बापायक कितें म्हणपा लागता तेन्ना समाजाक तें खटकता. ती गजाल जाली अशें दिसता. वेन दॅट पुतान बापायक कितें म्हणपाची परिस्थिती आयली तेन्ना सगळ्यांक खटकलें आनी वाद जालो. कांय प्रमाणात बरोबर आसा तें. अशें की आमी अशें म्हणनात न्ही की आतां यू आर अ फादरली फिगर फॉर मी अशें म्हटल्या नंतर आमी ताचे बद्दल तशें कांय म्हणनात. आणि म्हणून आयकून घेतात. आणि तातूंत हो विशय तितल्या पुरतोच, ताजेर आनी कांय ना. आमच्या एखाद्या कार्यकर्त्यान, आमच्या एका पदाधिकाऱ्यान पार्टीच्या मातशें कितें म्हटलें जाल्यार ताजोय व्हडलो हें करपाक जाय अशें कांय ना. वी वील सॉर्ट आउट. एक मुद्दो जो सामको म्हत्वाचो आसा की ही जी सर्कस सद्याक इलेक्शन इयरा भितर चालू आसा ताजेर फोर्साचो मुद्दो आसा बील विधानसभेक हाडचें. तुमकां कितें दिसता, बील विधानसभेक येवपाक जाय काय येवपाची गरज ना? बील विधानसभेन येवपाची गरजच ना, आवश्यकता ना, इतलें म्हजें स्पश्ट मत आसा हाजेर. तुमी म्हणटा की देर इज नो एब्सोल्यूट नीड? नॉट एट ऑल. नॉट एट ऑल. सो एक तातूंत भितर परत प्रश्न येता की निलेश काब्राल जेन्ना आमचे बरोबर हांवें लास्ट वीक डिबेट केली थंय पुंडलीक नायक आनी निलेश काब्राल समोरासमोर आशिल्ले. एंड निलेश हॅड अ व्हेरी इंटरेस्टिंग पॉयंट. द पॉयंट वॉज की अल्टिमेटली तुमचे बरोबर आंदोलन केलांय आसत इलेक्शना पयलीं. इलेक्शन जालें तेन्ना आमी 21 जाण वेंचून आयले. आनी जेन्ना एक मुख्यमंत्री निर्णय घेता तेन्ना आपल्या 21 जाणांचो मतां तो लक्षांत घेता. आनी आमचे 21 जाणां भितर अशे कांय आमदार आहात जांकां दिसता की जें चलना तें बरोबर चलना. सो देर इज अ सायजेबल अमावंट ऑफ लेजिस्लेचर्स जे तुमचे MLA आसा जांकां दिसता की ही पॉलिसी अशीच चालू उरची.
हाऊ आर यू गोइंग टू टॅकल दॅट ऑर हँडल दॅट बिकॉज यू कॉन्स्टिट्यूट अ कोर ग्रुप ऑफ द भारतीय जनता पार्टी. आमचे भारतीय जनता पार्टीचे गोंयचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि ताजे आदीचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हांणी सांगिल्लें आसा की हें बील येवचें ना म्हणून, बील आमी हाडचें ना म्हणून, आनी प्रश्नच ना. तुम्ही म्हणटा की ज्या आमदारांनी सायनी मारून दिल्यो तेन्ना तो तांचो वैयक्तीक विशय आसलो. त्या वेळार कितें कांय वेळार आमी इमोशनली खंय तरी वतात, कांय वेळार ते आमकां मागीर फाटल्यान येतकीर लक्षांत येता अरे मातशें पावल म्हणजे चुकीचें पडलें काय कितें अशें दिसता. कांय वेळार अशें दिसूं शकता न्ही. त्यामुळे पण तो इशू जेन्ना सांगलें स्पश्ट आमचे लिडर आसात म्हणजे मुख्यमंत्री आसात तांणी सांगलें न्ही की आमी हें बील हाडचें ना म्हणून. प्रश्न मेळटलो. ताजो उपरांतचो गजाल की इलेक्शनाची वर्सां, इलेक्शनाची वर्सां भितर रिजनल प्लॅन धरून MOI धरून इवन कसिनोचो विशय जो आसा, समहाव युअर गव्हर्मेंट ट्राय टू पुश इट टू द इलेक्शन इयर. डू यू थिंक यू हॅव क्रिएटेड catch-22 सिच्युएशन? पार्टी सध्या catch-22 सिच्युएशन वेर ऑन दीज वेरियस इश्यूज बाय डिलेईंग देम टील लास्ट मिनिट ताचे रिपरकशन्स इलेक्शनाचेर जावपाक शकतात. हें खरें आसा की आमी कांय प्रश्नांचेर ह्या सगळ्याची उत्तरां ही पयल्या 2-3 वर्सां भितर काडपाक जाय आशिल्लीं, पण कांय कारणां खातीर तें शक्य जावंक ना. पण हाजो अर्थ आमी अडचणीच्याच वेळार आसात अशें बी न्ही. आज आमी पळयतात की विरोधक जे आसात भाजपाचे, ते विरोधक आसात तांचे कडेन कांय इश्यूज उरिल्ले नात. त्यामुळे तो केन्ना केन्ना जोरोन हें जाल्लो तो रिजनल प्लॅनचा इश्यू घेवप, कॅसिनोचो विशय घेवप किंवा आनी कसलो विशय घेवप आनी ताजेरूच ते परत परत नव्यानी कितें एखादी गोष्ट सांगता अशें केन्नाच जायना. तेच परत परत सांगत आसात. पण आमकां हाजेर खात्री आसा की आमचें सरकार ह्या सगळ्या विशयांचेर कितें ना कितें तरी तोडगो काडटलें हाची आमकां खात्री आसा आणि वी आर बँकिंग अपॉन इट. ताजो मुखालचो मुद्दो आतां तुमच्या डिपार्टमेंटाचो आनी तो म्हळ्यार माडाचो. म्हणजे आमी तुमी माडाची अमेंडमेंट जातकीर आमी मुलाखत केल्ली आनी तेन्ना तुमी कांय एक्सप्लेनेशन्स दिल्ली. आज माड म्हणटा त्यो गजाली आमकां आजू बाजून आयकूंक येना. अशें कितें केलें तुमी की माडाची आवाज बंद जालो? हांवें कांय करूंक ना. ते माडाचेर चडिल्ले केन्ना तरी सकयल पडपाचेच आशिल्ले, ते आड जावपाचेच आशिल्ले. ते स्वताच्या कर्तृत्वान जाले. तांकांय खबर आशिल्लें की हो इशू न्ही म्हणून. आनी जेन्ना खंयचोच इशू म्हणून एखादो आसना पळय तो मातसो केन्ना तरी वयर उबारून आयल्या सारको दिसता, पण ताच्या फाटल्यान मूळ कांय आसना, त्यामुळे ते आड पडटा. त्यामुळे माडाचे अशा पद्दतीचे हे जे कोण आसात ते सगळे आड पडिल्ले आसात. तांकां आनी कितें सांगतलो ताजेर. दुसरो महत्वाचो मुद्दो तो प्रायव्हेट फॉरेस्टांचो. म्हणजे गोंयभर सध्या बोवाळ जावपाक लागला. वॉट इज गव्हर्नमेंट्स इंटेन्शन? कारण प्रायव्हेट फॉरेस्ट आयडेंटिफाय करप चालू आसा. प्रत्येक मनशाक भंय दिसपाक लागला की तुमी जर फाल्यां प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून नोटिफाय केलें, इतली वर्सांनी तांच्यो ज्यो जमनी आशिल्ल्यो दे विल बी कंप्लिटली डेव्हलपच करपाक शकचे ना. इट्स अ व्हेरी सिरियस इशू. वी ऑलरेडी हॅव अ ह्यूज फॉरेस्ट कवर आनी तातूंत भितर प्रायव्हेट फॉरेस्ट. आनी सगळ्यांक अपेक्षा की एटलिस्ट तुमी, बिकॉज यू हॅव अ डिफरंट कायंड ऑफ पॉयंट ऑफ व्यू टुवर्ड्स बोथ युअर डिपार्टमेंट फॉरेस्ट आनी एनवायरमेंट, तुमच्या तकल्याक कितें आहा? म्हाका एक खूब आनंद जाता की हो विशय तुवें काडलो म्हणून. म्हाका ह्या निमतान लोकां कडेन उलोवपाकय मेळटलें. बऱ्याचदा म्हजे कडेन अशे लोक येतात की प्रायव्हेट फॉरेस्ट हो इशू घेवन येतात. सुरवेक म्हाका पयलीं प्रायव्हेट फॉरेस्ट हें कितें तें कळत नाशिल्लें. प्रायव्हेट फॉरेस्ट वॉट इज रॉंग इन इट अशें म्हाका दिसतालें. पण हांवें ताचो अभ्यास केलो, लोकांचे प्रश्न आयकून घेतले, तांच्या प्रश्नांचो अभ्यास केलो आनी मागीर अशें लक्षांत येवपाक लागलें की एकंदरीत हें प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून जें कितें प्रकरण आसा पळय तें आमकां गोंयकाराक खूब त्रासदायक जातलें. आमचे कडेन 33% फॉरेस्ट कवर आसा आनी हें कितें म्हणजे तें फॉरेस्ट कवर आसा तें कापून उडोवपाचें अशें कांय ना. तें आमी मेंटेन करपाक जाय. आपोआप जें वाडटा तें वाडूनय बी. पूण म्हजी तुवें जशें म्हटलें की तुजी प्रायव्हेट लँड आसा, ताजी प्रायव्हेट लँड आसा, हे अशा तातूंतल्यानय समजा आमी तें प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर करपाक भायर सरले जाल्यार तें अडचणीचें जातलें. लोकांक आपलं प्रायव्हेट म्हणजे वी आर नॉट अ कम्युनिस्ट कंट्री वेअर सगळें एवरीथिंग इज सरेंडर टू द गव्हर्मेंट. वी आर इन अ डिफरंट सोसायटी आनी म्हणून आयच्या सोसायटीन आमकां म्हजें बिलॉंगींग म्हणून जें आसा, हें म्हजें आसा, हें तुजें आसा, हें जें बिलॉंगिंगनेस जो आसता तो जमनीच्या बाबतीनय आसता. त्यामुळे तें म्हाका फाल्यां म्हजे फुडलीं भुरगीं आसात, म्हजी फुडली पिढी आसा, तांकांय ताचो वेवस्थीत वापर करपाक मेळपाक जाय.
पण ते प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून करून ते फ्रीज करून उडयलें, कांय नो डेव्हलपमेंट अशें जर जालें जाल्यार मनशाचे एकंदरीत उदरगतीचेरूच ताजो परिणाम जाता. तर म्हाका दिसता हें प्रायव्हेट फॉरेस्ट प्रकरण जें आसा तें मातशें विचारपूर्वक आमी हाताळपाक जाय. कितें करपाचें तुमचें मनां आसा? आयज कशें आसा हें प्रायव्हेट फॉरेस्ट प्रकरण की आमकां दिसता की हे सगळे लोक बरेच जाण जे त्रास जांकां जाता पळय ते तांचें कितें आसता की खंयची तरी आतां आमचे कडेन 2 कमिटीज आसात, एक उत्तर गोंया खातीर एक दक्षिण गोंया खातीर, एक थॉमस आनी आरावज कमिटी म्हणून. ह्या दोनी कमिटीचे जे आसा ताजेर एक कांय मेंबर्स आसात, कांय NGOचे सदस्य आसात, हे सगळे थंय वतात आनी म्हणटा हें सगळें आसा तें प्रायव्हेट फॉरेस्ट. तांचे तकलेन कांय क्रायटेरियाज असतात, ते प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणटा. प्रायव्हेट फॉरेस्ट केलें की तें थंयसर तो म्हणटा दीस हॅज बीन आयडेंटिफायड एज प्रायव्हेट फॉरेस्ट, तें आयडेंटिफाय करून दवरलें, तें थंयसर उरलें. खरें म्हणजे फुडलो प्रोसेस रोखडोच तांणी सरकाराक रिपोर्ट दिवपाक जाय की ह्यो गोश्टी आमी इतल्यो केल्ल्यो आसात, हे आमी प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून आयडेंटिफाय केल्लें आसा. ताज्या उपरांत सरकारान ताजेर चर्चा करून एप्रुवल येस किंवा नो अशें म्हणपाक जाय, हय का ना अशें म्हणचें पडटलें. तें अजून सरकारा कडेन पावूंक ना. ताज्या उपरांत सरकार अशें म्हणटकच ताजें जर येस आसा जाल्यार तें नोटिफिकेशन येवपाक जाय आनी ताज्या उपरांत ताका कायदेशीर रित्या तें प्रायव्हेट फॉरेस्ट जातलें. म्हणटा कायद्यान सध्या रायट नाव देर इज नो प्रायव्हेट फॉरेस्ट इन गोवा. आत्तां पळोवपाक गेल्यार तशें जाल्यार ताका खंयचेच कायद्याचें पाठबळ ना. सो कायद्यान देर इज नो प्रायव्हेट फॉरेस्ट इन गोवा रायट नाव. देर इज ओनली आयडेंटिफिकेशन. आयडेंटिफाय केला आनी ताणें फ्रीज केला. देर इज नो लिगॅलिटी. नाच ताका. देर इज नो लिगॅलिटी. हय. ओके. सो लास्ट सांगात, मोगो आनी भाजप तुमकां कितें दिसता, युती उरतली काय उरची ना? उरतली. म्हाका कांय कारण दिसना न उरपाक. युती म्हणून आमी सगळे जाण बरोबर आसात, आयजय आसात, फाटीं आशिल्ले, फुडें उरतले. म्हाका ताजे बद्दल कांय प्रश्नचिन्ह म्हज्या तकलेन ना. कांयच प्रश्नचिन्ह ना. दुसरें म्हळ्यार तुमचे कडेन पळयतना नॉट ओनली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बट मेनी पीपल इन द स्टेट लुक एट यू एज अ चीफ मिनिस्टरियल मटेरियल. आर यू अप फॉर इट इफ इट हॅपन्स? सी, आमच्या पार्टीन अनेक जाण, हांवूच असतो न्ही, अनेक जाण असे आसात दे आर गुड फॉर दॅट जॉब. असलं लोकांक दिसना सगळ्यांचे बाबतींत. नो इट्स नॉट. बट आर यू अप फॉर इट इफ दॅट? ना, अशें पळोवया न्ही तशें. वाय टॉक ऑफ इट रायट नाव? बट तुमी यू आर नॉट गोइंग टू शाय अवे इफ द ऑफर कम्स टू यू? ना, अशें आसत ना न्ही खंयचें. आमी जेन्ना म्हाका तुमी सभापती जा म्हटलें, आय डीड नॉट शाय अवे, आय डीड नॉट रन अवे. म्हाका म्हटलें मंत्री जावपाक जाय म्हणून म्हटलें, आय सेड ओके, आय एम एक्सेप्टिंग दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. सो वॉट एवर रिस्पॉन्सिबिलिटी, कितेंय जबाबदारी आमचे कडेन येता ती घेवपाची म्हजी तयारी आसा, आमची सगळ्यांचीच तयारी आसता. लास्ट प्रश्न म्हजो, तुमी जर मुख्यमंत्री जाले किंवा तुमी जर मुख्यमंत्री आशिल्ले, तुमी अनुदान बंद करता आशिल्ले? आय नो इट्स अ व्हेरी हायपोथेटिकल क्वेश्चन एंड यू आर स्मायलिंग. इट इज रियली हायपोथेटिकल प्रश्न. कारण त्या वेळार मुख्यमंत्री जो कोण आसता ताका हाजो सगळ्या गोश्टींचो विचार करूनच हें ठरोवचें पडटा. पण हांवें जशें म्हजें व्यक्तिगत मत कितें आसा तें सांगलें ह्या प्रश्नाचेर. म्हाका दिसतालें की हें बंद जावपाक जाय म्हणून, अशें म्हणून. आय वूड हॅव ट्रायड फॉर दॅट. यू वूड हॅव ट्रायड फॉर दॅट. आय थिंक दॅट्स द व्हेरी इम्पॉर्टंट पॉयंट तुमी केला. आयले इतले सगळे तुमी जर म्हाका खूब जाणांनी सांगलें की ही आफ्टर दॅट लास्ट वीक्स स्टेटमेंट बाय सुभाषबाब वेलिंगकार की तुमचे व्यू आयकुपाची खूब जाणांक उमळशीक आहा म्हणून आयले तुमी मुलाखत दिली. थँक्स अ लॉट.